आळंदीपासून किती किलोमीटर आहे, भोसरीपासून किती किलोमीटर आहे, इथून तुम्ही कोणकोणत्या MIDC मध्ये जॉब करू. सो इथे तुम्हाला कोणकोणत्या अम्युनिटीज मिळणार आहेत, जिम मिळणार आहे, क्लब हाऊस मिळणार आहे, गार्डन मिळणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया मिळणार आहे. स्वस्तिक ट्विन टावर टोटल 19 फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे हा. आणि इथे जे आहे ते 1 BHK नाही 1.5 BHK अवेलेबल आहेत. प्रशस्त असं गार्डन ही आहे आणि फ्लॅट जे आहेत ते कॉमन बिल्डिंग मध्ये अवेलेबल आहेत. अजून काय पाहिजे मित्रांनो, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. हा जो रोड आहे तो भोसरी विश्रांतवाडी करून येणारा आळंदीला जाणारा मार्ग आहे आणि जो गाड्या जाते तो सिग्नल सुटलेला आळंदीकडून भोसरीला जाणारा रोड आहे. आतमध्ये जो जातोय तो चरोली आपल्या साईडकडे जाणारा रोड आहे. हा चौक दिसतोय चरोली फाटा आहे. जर अंतर सांगायचं झालं तर चरोली फाट्यावरून फक्त 300 मीटर अंतरावरती ही जी साईट आहे ती अवेलेबल आहे. आणि हा जो रोड दिसतोय तो डायरेक्ट त्या साईडच्या तिथे जातोय. साईड जे आपले आहे ते हायवेच्या टच आहे. इथे जे आहे ते 1 BHK नसून 1.5 BHK फ्लॅट अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकताय रोडची जी कंडिशन आहे, रोड कसा आहे आणि किती मोठा आहे. रोडच्या साईडलाही तुम्ही चेक करू शकताय. तुम्हाला दिसत असतील कोणकोणत्या टाईपचे शॉप अवेलेबल आहेत, काय तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटीज जवळपास भेटू शकते. सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती सविस्तर जाणून घेणार आहे. आता मी तुम्हाला जी की साईड आहे ना त्या साईडच्या नियर बाय कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याही तुम्हाला दाखवतोय. तुम्ही जर समोर बघितलं तुझं टॉवर दिसतोय तोच टॉवर आहे. तिथेच आपले जे फ्लॅट अवेलेबल आहेत ते त्याच टॉवरमध्ये अवेलेबल आहेत. आणि फ्लॅट जे अवेलेबल आहेत ते कॉमन बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं अवेलेबल आहेत, त्या सर्व इथं मिळतात. आणि फ्लॅट जो आहे तो खूप प्राईम लोकेशनवरती आहे, रोडच्या एकदम टच आहे. फ्लॅटच्या खाली शॉप अवेलेबल आहेत, फ्लॅटच्या आजूबाजूला शॉप अवेलेबल आहेत. बिल्डिंगच्या समोरही तुम्ही बघितलं तर दुसरी एका बिल्डिंगचं काम चालू आहे. आजूबाजूला ऑलरेडी डेव्हलप एरिया आहे, ऑलरेडी मोठमोठ्या अशा साईड आहेत. समोर जी त्याच्या अलीकडची जी साईड आहे ती तनिष ऑर्चिडची साईड आहे. ती ही साईड खूप मोठी आहे. तिथं तुम्ही बघताय जे रेड आहे आणि ती ब्लॅक कलरची ग्लास आहे ती पूर्णपणे जिम आहे. त्याच्या खाली सगळे शॉप अवेलेबल आहेत. समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल भाजीवाले जे आहेत ते विकायला बसलेत. भाजी मार्केट आहे आणि तुम्हाला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. PCMC मध्ये येणारी साईड आहे. PCMC मध्ये येत असल्यामुळे तुम्हाला पाण्याचीही कोणतीही कमतरता नाही. ऑलरेडी त्या साईडच्या पाठीमागच्या साईडला आळंदीची जी नदी आहे ती नदी येते, त्यामुळे तिथे तुम्हाला पाण्याची कोणतीही कमतरता बसणार नाही. आपण आता साईड वरती पोहोचलोय. तुम्ही बघू शकता साईड वरती जे आहेत ते 2 गेट आहेत. एक आहे ते एंट्रीसाठी आहे, एक आहे ते एक्झिटसाठी आहे. खाली शॉप अवेलेबल आहेत. शॉप ऑलरेडी चालू पण झालेले आहेत. एक जो शॉप दिसतोय तो तुम्हाला स्टील मार्ट दिसतोय, त्याच्या साईडला मेडिकलचं काम आहे. आणि बिल्डिंगची जी साईज आहे ती पण बघितलेली आहे तुम्ही. बिल्डिंगचे दोन्हीच्या दोन्ही गेट मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे एक्झिट गेट आहे आणि इकडे जे दिसते ते एंट्रीवालं जे गेट आहे ते एंट्री गेट आहे. एंट्री गेट मधून आता आपण आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये ओपन पार्किंग दिसते तुम्हाला. ह्याच्या कार लावले ते ओपन पार्किंग आहे आणि हे जे 2 व्हीलर लावलेले आहेत ते कॉमन 2 व्हीलरचं पार्किंग आहे. इथे जे तुम्हाला मीटर रूम पण दिसत असेल समोर, मीटर रूमलाही व्यवस्थित डोअर वगैरे लावून बिल्डरनं जे काम केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं जे तुमचे लेटर बॉक्स जे आहेत तेही लावलेले आहेत. अगेन इथे हे 3 लिफ्ट अवेलेबल आहेत. 2 जे आहेत ते रेग्युलर यूजसाठी आहेत आणि एक जे आहे ते सर्व्हिस. आणि हे जी साईड आहे ते पूर्णपणे रेडी पोझिशनवाली साईड आहे. इथं लोक ऑलरेडी राहायला आलेत. 99% लोक राहायला आलेत. 1-2% जे आहेत ते पेंडिंग आहेत आणि माडाचे फ्लॅट हे आहेत ते पेंडिंग आहेत. बघू शकता इकडे स्वस्तिक ट्विन टावर आणि त्यांच्या नेम प्लेट लावलेले आहेत. आता लिफ्टमधून आपण वरती जाऊया, डायरेक्ट 16 फ्लोअरला जाऊया. लिफ्टच्या आतमध्ये जे प्लायवूड मारले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर सांगतो. हे जे प्लायवूड मारले ते लोक जे आहेत ते ॲडव्हर्टाईज करते. ज्यावेळेस बिल्डिंगचं काम चालू असते त्यावेळेस जे लोक येतात, जे प्लंबिंगवाले असते, जे काही तुमचे फर्निचरवाले असते ते सर्व लोक ॲडव्हर्टाईज करून जातात, म्हणून ते प्लायवूड मारते. आता इथं तुम्ही बघताय तो डोअर बंद आहे. का बंद आहे? कारण टेरेसचा डोअर आहे. आणि आपण टेरेसवरती का गेलोय? कारण आपल्याला व्ह्यू बघायचा होता, पण व्ह्यू बघायला भेटला नाही, म्हणून आपण जो टॉपचा फ्लोअर आहे त्याच्या विंडोमधून व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. तुम्ही बघू शकता पाठीमागं पूर्णपणे नॅचरलचा व्ह्यू आहे, नॅचरल व्ह्यू भेटतोय. आता प्रॉब्लेम असा झाला, आपण इथे एका व्यक्तीला कॉल करून आलो होतो जे की आपल्याला फ्लॅट दाखवणार होते, पण ते काही इमर्जन्सी कामामुळे ते बाहेर गेले असल्यामुळे आपल्याला आज आतमधून फ्लॅट पाहायला भेटत नाही. पण साईडची कंडिशन आहे, म्हणजे या साईडची आजूबाजूची साईडची ऍक्च्युअल कंडिशन ती मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते. हे जे आहे ते पार्किंग आहे. बेसमेंटला 2 पार्किंग आहेत, -1 आणि -2, आणि ग्राउंड फ्लोअरला 1 पार्किंग आहे. तर रेसिडेन्शियल 16 फ्लोअर आणि 3 फ्लोअर जे आहे ते पार्किंगचे आहेत. आणि हे जे दिसतंय ते गार्डन आहे. गार्डन तुम्ही बघू शकताय, लहान मुलांना खेळण्यासाठी एकदम मस्तपैकी गार्डन बनवलेलं आहे यांनी. आणि साईडच्या पाठीमागून व्ह्यू आहे तो असा येतोय. साईड जे आहे ते एकदम नॅचरल वातावरणामध्ये, नॅचरल ठिकाणी आहे.
भोसरीपासून किती किलोमीटर आहे, भोसरीपासून किती किलोमीटर आहे, इथून तुम्ही कोणकोणत्या MIDCमध्ये जॉब करू शकता. तर नेहमीप्रमाणे आपण लॉटरीमध्ये जातोय आणि ती जी साईड आहे ती मी तुम्हाला शो करणार आहे. सो आपण हे जे लॉटरी आहे ती जातोय. ऑलरेडी प्रोसेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अगेन होम पेजवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती जायचं आहे. कोकणमध्ये गेलो तर आपण आज ज्या साईटची माहिती पाहणार आहे त्या साईटचं नाव आहे स्वस्तिक ट्विन टॉवर. ही जी साईट आहे ती टोटल 19 फ्लोअरची साईट आहे. 19 फ्लोअरमध्ये ॲक्च्युअल माडाचे फ्लॅट किती अवेलेबल आहेत, जे रेग्युलरचे फ्लॅट किती अवेलेबल आहेत आणि ही जी बिल्डिंग आहे ती कॉमनमध्ये आहे. इथे जे फ्लॅट आहेत ते कॉमनमध्ये आहेत, म्हणजेच रेग्युलर फ्लॅटही आणि माडा फ्लॅटही इन्क्लुडिंग एकाच विंगमध्ये आहे. सो इथे तुम्हाला कोणकोणत्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत, जिम मिळणार आहे, क्लब हाऊस मिळणार आहे, गार्डन मिळणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया मिळणार आहे, अशा बऱ्याच काही फॅसिलिटी मिळणार आहेत. हे तुम्हाला एकदम हाय वेटेज सोसायटी आहे. हे ॲड स्किप करून जावा, पुढे जावा. पुढे गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे स्कीम्समध्ये. स्वस्तिक ट्विन टॉवरमध्ये गेला 1.5 BHK अवेलेबल आहेत. इकडे जर तुम्ही बघितलं तर स्कीम कोड आहे 812B. स्वस्तिक ट्विन टॉवर चरोली 1.5 BHK. सिरियल नंबर जो आहे तो 567P आहे. कॅटेगरी SGSTला आहे आणि बिल्डअप एरिया जो आहे तो 79.68 to 85.38. कार्पेट एरिया आहे 48.59 to 48.83 सेंट. परत जर तुम्ही बघितलं तर कॉस्ट 25,45,400 पासून सुरू होते ते 27,27,400 पर्यंत आहे. इन्क्लुडिंग जर तुम्ही टॅक्स पकडला तर हा फ्लॅट तुम्हाला अराउंड 2 ते 33 lakhs पर्यंत जाईल. कारण 27,27,400 रुपये लास्ट जरी अमाऊंट आपण कन्सिडर केली तरी फ्लॅटमध्ये तुम्हाला जे चार्जेस लागणार आहेत, जे GST टॅक्स लागणार आहे, जे नाव करायचा खर्च लागणार आहे ते अराउंड 4-4.5 लाखापर्यंत जाईल तुमचं. 4.5 ते 5 लाखापर्यंत. 32 लाख रुपये ॲव्हरेज बजेट पाहिजे तुम्हाला. जर प्लॅन पाहिला आपण तर इथं प्लॅन दिलेला आहे बिल्डरने, फ्लोअर प्लॅन. तो आपण ओपन करून बघू कसा दिसतोय. फ्लोअर प्लॅन जर बघितला झूम करून, फर्स्ट फ्लोअर प्लॅन इथं अवेलेबल आहे. ॲव्हरेज एक जॉब करणारा व्यक्ती 20 किलोमीटर अंतर रेग्युलर येऊन अपडाऊन करू शकतो. त्याला काही प्रॉब्लेम नाही येऊ शकत ॲज पर माय नॉलेज. सो आपण पहिलं जो चेक करतोय ते भोसरीवरून चेक करूया, कारण भोसरी MIDC पण ही मोठी आहे. भोसरीवरून जर आपण बघितलं तर 8.8 किलोमीटर आळंदी मार्गे जर आपण आलो तर 8.8 किलोमीटर तो येणार आहे. आणि जर आपण अलंकापुरम जी सोसायटी आहे, अलंकापुरम वनमुखवाडी रोड, तिकडून जर आलो तर आपलं 7.8 किलोमीटर अंतर एवढं होणार आहे. सो भोसरीवरून इझिली ॲक्सेस करण्यासारखी साईड आहे. तसेच जर आपण वाकडवरून जर बघितलं, वाकडमध्ये काही जास्त कंपन्या नाहीत, तरी पण आपण एकदा चेक करू, कारण सातारा, सांगली त्या साईडचे जे लोक आहेत ते तिकडे तुम्हालाही काही इश्यू नाही येऊ शकत. 20 किलोमीटर म्हणजे एक नॉर्मल अंतर आहे. तर आपण आत्ता जे चेक करणार आहे ते पुणेवरून चेक करणार आहे. पुणे स्टेशन, समजा जर पुणे स्टेशनमध्ये तुम्ही वर्किंग असाल त्या एरियामध्ये तर तुम्हाला किती दूर पडू शकतो इथून. पुणे रेल्वे जर बघितलं तुम्ही तर 18.3 किलोमीटर आहे. कम्फर्टेबल आहे या लोकेशनसाठी. इकडं जर तुम्ही बघितलं वाघोली MIDC आहे. वाघोलीमध्ये जर तिच्या साईडला वेळ तुळजापूर MIDC आहे. सो वाघोली जर आपण चेक केलं तर वाघोली आपल्याला दाखवत आहे 18.7 किलोमीटर, म्हणजे वाघोली ही 20 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. अजून जर आपण तुळजापूर पाहिलं तर खूपच जवळ असेल तिकडून. तुळजापूर जर पाहायला गेलं आपण, तुळजापूर जे आहे ते आपल्याला 12.3 किलोमीटर अंतर होते. तुळजापूरमध्ये खूप मोठी MIDC आहे. ती MIDC तुम्ही ॲक्सेस करू शकता. बरेचसे लोक आपले जे चाकणला आहेत त्यांच्यासाठी चाकण MIDC किती दूर पडते इथून ते चेक करू आपण. चाकण MIDC जर म्हटलं तर 15.2 किलोमीटर आहे. आणि बऱ्यापैकी ज्या बसेस आहेत त्या इकडे तुम्हाला पिकअपसाठी या एरियामध्ये येतील. आपण जर सणसवाडी बघितलं तर सणसवाडी हा जो एरिया आहे, सणसवाडी शिक्रापूर, इकडे पण खूप मोठी MIDC आहे. तो जो आहे तो 27 किलोमीटर अंतर पडते आपल्याला इकडून. 27 किलोमीटर हे अंतर हे ओके आहे असं मला वाटतं. कारण जर स्वतःचं घर असेल तर माणूस बरेचसे असे लोक बघितलेत मी की स्वतःच्या घर आहे
त्यामुळे लोक 40, 45, 50 किलोमीटरवरून अपडाऊन करतात. माझा तर एक मित्र आहे, तो सणसवाडी कंपनीमध्ये वर्किंग आहे आणि तो ॲक्च्युअल आहे सुप्पा गाव आहे. सुप्प्याच्या पण पुढून त्याचं एक गाव आहे, तर तिथून तो अपडाऊन करतोय. अराऊंड 70 किलोमीटर प्लस अंतरावरून तो अपडाऊन करतोय आणि आपल्याला जर 27-28 किलोमीटर अंतर जास्त नाही. आता इथून बरेचसे मी पण बघतो, इथून बरेचसे लोक जे आहेत ते रांजणगाव MIDC आहे तिकडून पण अपडाऊन करतात. रांजणगाव MIDC जर तुम्ही चेक केलं तर इथून अराऊंड 46 किलोमीटर अंतरावरती रांजणगाव MIDC येते. पण ज्या कंपन्यांच्या बसेस पिकअपसाठी आणि ड्रॉपसाठी आहेत त्या लोकांना काहीही प्रॉब्लेम नाही. 1-1.5 तास तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता, काय प्रॉब्लेम. बरेच लोक मुंबई पुणे ट्रॅव्हलिंग करतात आणि तुम्ही जर हे जे अंतर आहे ते तर इझी ट्रॅव्हल करू शकता. सो जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही अवश्य एकदा इथे ॲप्लिकेशन करा. फ्लॅट जे आहेत ते खूप छान आहेत, लोकेशन जे आहे ते खूप प्राईम आहे, रोडच्या एकदम साईडला लोकेशन आहे. तळेगाव दाभाडेवरून बघितलं तर 36 किलोमीटर अंतर येते. पण असे काही लोक नाहीत मला वाटते, पण काही लोक असतील पण तळेगावमध्ये वर्किंग असतील आणि राहत असतील आपल्या आळंदी, भोसरी, पिंपरी चिंचवड, वाकड या एरियामध्ये, तर त्यांच्यासाठी हे जी लोकेशन आहे ते ओके आहे. 36 किलोमीटर काही जास्त नाही आहे. जर तुमची कंपनीची बस असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. जर तुम्ही बाईकवरती अपडाऊन करणार असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता एवढं दूर अंतर. बाईकवरती 15 ते 20 किलोमीटर अंतर हे जे आहे ते रोजच्या येण्या जाण्यासाठी ओके आहे. परत म्हाडाच्या वेबसाईटवरती जातोय आणि ही जी अशी साईड आहे याचा स्कीम कोड आहे तो 812B आहे.